असलं पाहिजे म्हणून आपले जात हो मग प्रेझेंटेबल असलो तर आपल्याला समोरचा व्यक्ती सिरियस घेतो. करेक्ट आहे इंद्राचं. ऑल द बेस्ट. बरं क्लायंट कोणता आहे? आपली नुकतीच ज्यांच्यासोबत डील झाली आहे त्यांच्यासोबत एक मीटिंग आहे. मटेरियल क्वालिटी डिलिव्हरी प्रोसेसिंग याबद्दल त्यांना एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. जर ते प्रेझेंटेशन त्यांना आवडलं तर त्यांच्या फ्युचर प्रोजेक्टसाठी ते आपल्याला रिकमेंड करू शकतात. नीट प्रिपरेशन केले ना? हो. वेल प्रिपेअर्ड असल्याशिवाय इंद्रा काही काम करत नाही. आपण चला येतो मी. इंद्रा थांब. अरे एवढा रुबाबदार दिसतोयस, चांगल्या कामासाठी चाललायस, दृष्ट तर काढू दे मला तुझी. काढा काढा दृष्ट काढा, विक्रांची सुद्धा दृष्ट काढा. म्हणजे ना आज क्लायंट कन्फ्यूज होईल, नक्की कंपनीचा MD कोण हा प्रश्न पडेल त्याला. काय काय म्हणालीस? नाही म्हणजे विक्रांत किती छान आवरून आलाय ना, किती छान दिसतोय तो, म्हणून म्हंटल. हो यार विक्रांत दादा, पण काहीही म्हण तू ना एकदम डॅशिंग दिसतोयस. हे ब्लेझर या टायने तर 4 चांद लावले तुझ्या पर्सनॅलिटीला. एवढंच ना? मग माझा इंद्राही टाय घालेल की? नाही आई, त्याची काही गरज नाही. मी असाच ठीक आहे. आणि असंही मीटिंगमध्ये टायपेक्षा स्किल जास्त इम्पॉर्टंट असतं, जे माझ्याकडे आहे. आणि असाही खूप उशीर होतोय, सो आता नको आहे सगळं. घाल ना रे टाय. आता मी एवढं म्हणतेय ना, इतका रुबाबदार दिसतोस, अजून रुबाबदार दिसशील. थांब जरा. राणी, ए राणी, जरा इंद्राचा टाय आण. हो आणते आणते. काय आता इकडे तर लाईट आहेत, यातली कुठली एक घेऊन जायची? काय करू? एक काम करते, या सगळ्याच घेऊन जाते. हा, उगाच मी परत माझ्या आवडीचं काहीतरी घेऊन गेल्या सरांना नाही आवडलं तर उगाच ओरडते. त्यात मालती मॅडम पण आहेतच. नाही, एक काम करते, सगळ्या घेऊन जाते. एक काम धड करण्यात होण्याची नाही ही मुलगी. इतका वेळ लागतो का टाय आणायला? राणी, आजच आणायचंय टाय. आले आले. आई, मी तुला सांगितलं ना, टाय वगैरे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. अगं मला उशीर होतोय, निघू का मी? राणी, अगं ये ना लवकर. हो आले. हे काय, तू सगळे टाय घेऊन आलीस? एकच टाय बांधायचा असतो, सगळे नाही. अहो नाही, तसं नाही. पण आता या ब्लेझरवर कुठला टाय जुळल आणि सरांना यातला कुठला आवडेल हे माहित नव्हतं ना मला, म्हणून हे सगळे आणले. मुळात तुला टाय माहितीये ना, हेच खूप आहे आमच्यासाठी. आणि राहू देत, तुला त्यातलं कळणार पण नाही, पण मला माहितीये ना इंद्रा कुठला टाय बांधेल. इंद्रा, हा टाय छान आहे, तू हाच टाय बांध. पण मी काय म्हणते, ही टाय ना 1 नंबर दिसेल. आई, या टायपेक्षा राणीच्या हातातला टाय चांगला आहे. तुला कोणी विचारलंय? काही गरज आहे का मध्ये मध्ये बोलायची? अरे ती इंद्रा तिचा नवरा आहे, तेव्हा तिने सांगितलं बिघडलं कुठे? त्यामुळे आता लेकाचे सगळे कारभार सुनेच्या हातात द्या. आणि त्याचंही लग्नानंतर मुलगा बायकोचा होतो, एवढं साधं कळत नाही तुम्हाला? इंद्रा आयुष्यभर फक्त माझंच ऐकणार आहे. हिला मध्ये मध्ये करायची काही गरज नाहीये.